भाऊसन आता आम्ही लागे शेत महेश्वरले अल्लेबाई होडकर आणि हे त्याचा आहे किल्ला याव किल्ल्याचे प्रवेशद्वार. आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहे. पाहू शकता किती भव्य द्वार आहे. इथं आतमध्ये लोकांनी दुकाने लावून दिली खाण्यापिण्याची. लोकांना सोयीनुसार त्यांना जे आवडतं ते घेतात. इथं पोहोचल्यानंतर हे दृश्य पाहून माझे डोळे तर पाणावून गेले. असलं दृश्य कधीही कुठेही पाहायला मिळणार नाही मित्रांनो. पाहू शकता किती छान वाटतंय. हे पहा, इथं मी फोटोशूट केला होता थोडा. तुम्ही पाहू शकता नर्मदा तटही इथून दिसायला मिळते. ही आहे नर्मदा नदी, नर्मदा मैया. हे आमचा ग्रुप होता. या ग्रुपसोबत मी फिरायला गेलो होतो. तुम्हीही महेश्वरला येण्याचा प्लॅन करू शकता मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत. खूप छान अनुभव आलेला आहे आम्हाला. हे आहे महादेवाचं मंदिर. आतमध्ये खूप सारे मंदिर आहेत. हे आहेत महेश्वर देवाचे मंदिर. हे आहेत महेश्वर देव. जय महेश्वर भगवान की जय हो. मित्रांनो, ह्या 5 मिनिटाच्या व्हिडिओला माझ्या 3 दिवसाची मेहनत आहे. तर कृपया प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आम्हाला तर या ठिकाणी खूप आनंद मिळाला मित्रांनो. तुम्हालाही नक्कीच मिळेल. तुम्ही पण या, पाहू शकता महेश्वरला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो. इतिहास नुसता वाचून चालणार नाही मित्रांनो. त्याला आपल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तुम्हाला इतिहासाची किंमत कळणार नाही. आपल्या शूरवीरांनी, जुने राजांनी काय केले आपल्यासाठी, आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी काय केले आपल्यासाठी, ते तुम्ही स्वतः पाहून जेव्हा डोळ्यांनी पाहणार तेव्हा तुम्हाला खरं पडेल. एवढा त्यांचा इतिहास महान होता. तर मित्रांनो, तुम्ही या, पहा आणि आपला इतिहास वाचून नाही तर खरोखर डोळ्यांनी पाहूनच तुम्हाला कळेल. भाऊसन आहे मंदिर शे महेश्वरनं महेश्वर देवनं अल्लेबाई होडकर त्यासना काढणं मंदिर आहे. तर तुम्ही देख शकता. या ठिकाणी मित्रांनो भरपूर चित्रपटांची शूटिंग होते. महेश्वर हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खरगोन या जिल्ह्यात येते. हा किल्ला 18व्या शतकातील नर्मदा काठावर आहे. हा किल्ला माहिष्मती राज्य म्हणून ओळखले जाते आणि होळकर घराण्याची राजधानी होती. अहिल्याबाई होळकर यांनी विविध ठिकाणी भारतामध्ये धर्मस्थळे, धर्मशाळा, घाट, मंदिरे इत्यादी बांधले. अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. सोमनाथ मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. अहिल्याबाई होळकर यांना मातोश्री म्हणून ओळखले जाते आणि आजही त्यांचे कार्य भारतामध्ये आदर्श मानले जाते. आपण या ठिकाणी उभा आहेत मित्रांनो. हे आहे नर्मदा तट. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडासा इतिहास दाखवला मित्रांनो, जेवढा माहीत होता तेवढा. या ठिकाणी आमचे मित्रपरिवार माशांना अन्न खाऊ घालताना इथूनच आपण विकत घेऊन त्यांना खाऊ घालू शकतो मित्रांनो. एकाच वेळेस खूप छान रंगीबेरंगी मासे इथं येतात. या नर्मदा नदीवरील माशांना खाऊ घालण्याचा आनंदच काही वेगळा असतो मित्रांनो. तर खूप छान वाटतं, मनाला खूप शांती मिळते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो माशांना पाण्यात पोहताना. आपणही काही मागे राहणार नव्हतो म्हणून त्यांच्या आवडीचा खाऊ घेतला माशांसाठी. ते पहा किती आनंदाने खातात मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आणि या दृश्याचा आनंद घ्या. आणि मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. या ठिकाणी मित्रांनो जे तुम्ही मशीन पाहत असेल ते हाताने साड्या बनवत आहेत. किल्ल्यामध्येच हा छोटासा कारखाना आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे आहे महेश्वर मंदिराचे बाहेरून दर्शन. या एकाच शूटिंगमध्ये सगळ्या प्रकारचे दृश्य कैद झाले आहेत. किल्ल्याच्या आतल्या बाजूलाच वाडा आहे. या वाड्यामध्ये आतमध्ये शिरल्यावर तुम्हाला पालखी दिसेल अहिल्याबाई होळकर यांची. ही आहे अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा. या ठिकाणी मी नतमस्तक होऊन पाया पडताना. आपण आता महेश्वर पॅलेसमध्ये जातोय मित्रांनो. या ठिकाणी पाहण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. काही ठिकाणी मोबाईल अलाउ राहत नाही आणि काही ठिकाणी अलाउ राहतो. तिथं आपण शूटिंग घेतलेली आहे.
तर या ठिकाणी त्यांचे जे पूर्वज होते त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यांचा तुम्ही इतिहास पाहू शकता. या ठिकाणी एक सोन्याचे मंदिर आणि पिंड आहे मित्रांनो. ते आपल्याला शूटिंगमध्ये घेऊ शकत नाही, तर ते तुम्ही इथं आल्यावर स्वतः पाहू शकता.